पुन्हा एका भोंदूबाबामुळे खासदार निलेश लंके चर्चेत. नानासाहेब विरकर सोबतचे फोटो व्हायरल. नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आयलो नगर न्यूज. खासदार निलेश लंके हे सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचं समजतंय. मात्र सध्या ते वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी ते नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात या भोंदूबाबा बरोबरच्या फोटोंमुळे चर्चेत आले होते. आता पुन्हा ते सोलापूर जिल्ह्यातील एका भोंदूबाबा बरोबर असलेल्या फोटोमुळे चर्चेत आले आहेत. हा सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा कोण व हे प्रकरण नेमकं काय आहे, चला जाणून घेऊयात. नाशिक जिल्ह्यामध्ये खरात प्रकरण ताजं असताना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातून रविवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माढा तालुक्यातील आहेगाव येथे दरबार भरवणारा कथित भोंदूबाबा नानासाहेब विरकर उर्फ गुरुमाऊली महाराज आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. भोंदूगिरी, फसवणूक आणि आर्थिक लुबाडणुकीसह विविध कलमांखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात आता आणखीन एक खुलासा झाला असून खासदार निलेश लंके आणि भोंदूबाबा नानासाहेब विरकर यांचे फोटो हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहेत. यामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुरुमाऊली महाराज हा आहेगाव येथील स्वतःच्या 5 एकर जागेमध्ये एसी दरबार भरवत होता. दरबारात आलेल्या भक्तांनी फक्त नाव सांगितल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा क्रमांक आणि खात्यातील शिल्लक रक्कम अचूक सांगत असल्याचा दावा केला जात होता. त्यामुळे अनेक भाविक त्याच्याकडे आकर्षित होत होते. दरम्यान खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणी लंके यांच्या या गुरुमाऊली सोबतचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेषतः या भोंदूबाबाचा आशीर्वाद घेताना निलेश लंके फोटोमध्ये दिसून येत आहेत. एका फोटोमध्ये खासदार निलेश लंके यांनी गुरुमाऊलीला शाल घालून सन्मान केल्याचं दिसतंय. राणी लंके जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य असताना गुरुमाऊली भक्त परिवाराने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचा फोटो देखील समोर आलाय. आता या फोटो आणि पोस्टवरून विविध राजकीय चर्चांना उधाण आलंय. स्थानिक स्तरावर गुरुमाऊलीबाबत अनेक दावे केले जात होते. बंगालमध्ये 7 ते 8 वर्ष राहून त्याने काळी विद्या शिकल्याची चर्चा होती. तसेच तो स्वतःला हनुमानाचा अवतार असल्याचं सांगत असल्याचाही दावा केला जात आहे. पोलीस तपासानंतरच या भोंदूबाबाचं सत्य हे स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. खासदार निलेश लंके आणि या कथित भोंदूबाबामधील नेमके संबंध काय होते, याबाबत ही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे. तुम्हाला नेमकं या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि पाहत राहा आयलो नगर न्यूज.